वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण येत्या 7 सप्टेंबर रोजी रविवारी होणार आहे. खगोलशास्त्रानुसार जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्र हळूहळू अदृश्य होत जातो. याच घटनेला चंद्रग्रहण म्हटले जाते. हे ग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला लागेल. 7 आणि 8 सप्टेंबरच्या रात्री हे ग्रहण होणार आहे. हे ग्रहण एक संपूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारत, आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिकेच्या काही भागामध्ये दिसणार आहे. हे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:58 सुरू होणार आहे आणि 8 सप्टेंबरच्या रात्री म्हणजेच उत्तर रात्री 1:26 संपणार आहे. या काळात चंद्राचा रंग लालसर दिसणार आहे, म्हणून याला ब्लड मून असे सुद्धा म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचे धार्मिक परिणाम आणि सूतक काळ आपणास पाळावे लागणार आहेत. सूतक काळ ग्रहणाच्या सुमारे 9 तास आधी सुरू होतो. या ग्रहणाचा सूतक काळ दुपारी 12:57 सुरू होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार सूतक काळात कोणतेही शुभकार्य आणि मांगलिक कार्य केले जात नाही. तसेच या काळात खाणे, शिजवणे, झोपणे टाळलं पाहिजे. ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत. जसे की आपल्या इष्टदेवाच्या मंत्राचा जप आपण केला पाहिजे. विशेषतः चंद्र मंत्राचा जप केल्याने आपणास सकारात्मक ऊर्जेची प्राप्तता होते. तर मंडळी, चंद्र मंत्र कोणता आहे? तर ओम सोमाय नमः या मंत्राचा आपण ग्रहण काळात मंत्रजाप करू शकता.